अ, ब्राह्मण सेवा संघ बोरिवलीच्या 9व्या पुष्पामध्ये तुमचं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या संक्रांतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. आजचा आपला विषय संक्रांतीनिमित्तच असणारा अ, ऐतिहासिक विषय आहे पानिपतचं युद्ध. तर आपल्याबरोबर आज आहेत प्रसिद्ध इतिहास अभ्यासक प्रणव महाजन. तर त्यांची ओळख ओंकार करून देईल. ओके. सो प्रणव हा मराठा हिस्ट्री हा अतिशय पॉप्युलर चॅनल आहे यूट्यूबवरचा. याचा फाउंडर मेंबर आहे. उमेश देखील आपल्याबरोबर हा जो को फाउंडर आहे तोही असणार होता आज, पण थोडी गडबड झाली. उमेश आज आपल्याबरोबर नाहीये, प्रणव आहे. प्रणव आपल्याला पूर्ण आज पानिपताची माहिती देणार आहे. प्रणव हा एका खाजगी कंपनीमध्ये सिस्टम सिक्युरिटीजमध्ये काम करतो. सध्या तो मिल्वॉकीमध्ये आहे यूएसमध्ये. आणि आज आपल्याबरोबर वेळात वेळ काढून इकडे आपल्याला पानिपताबद्दल माहिती देण्याबद्दल आलेला आहे. सो प्रणव, सर्वात प्रथम तर जसं मी म्हटलं की तू तर यूएसमध्ये आहेस आता, उमेश कार्यात असतो. तुमची सगळी ह्या मराठा हिस्ट्री चॅनलची सुरुवात कुठून झाली? नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली तुमच्या चॅनलवरती येऊन प्रेझेंट करायला, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही मनपूर्वक आभार. तुमच्या संस्थेचेही मनपूर्वक आभार. माझी आणि उमेशची ओळख इतिहासामुळेच झाली. मुळात माझं मूळ गाव महाराष्ट्रातलं श्रीरामपूर, नगर जिल्ह्यातलं, अहिल्यानगर जिल्ह्यामधलं. आणि उमेश मूळ विलेपार्ल्याचा. तर अनेक शतकांपूर्वी आपल्याकडे ऑर्कुट नावाचा काहीतरी प्रकार होता एक, जो आजच्या पिढीला कदाचित लक्षातही नसेल. परंतु सोशल मीडियाशी ओळख ही त्या ऑर्कुटद्वारे आपल्या पिढीची पूर्वी झाली होती. आणि मग त्या ऑर्कुटद्वारेच आम्ही एकमेकांशी भेटलो. त्याने एक शिवाजी महाराज भक्त नावाचं एक पेज तयार केलं होतं, आणि अनेक तसे त्या काळी पेजेस आणि चॅनल्स आणि ग्रुप्स असायचे. पण त्या पेजची गंमत अशी होती की त्यामध्ये सगळ्या संदर्भांवरती चर्चा केली जायची. की एखादी घटना किंवा एखादा ऐतिहासिक मायना जो असतो, एखादी घटना घडलेली असते, तर ते मानण्यासाठी आपल्याकडे तत्कालीन ऐतिहासिक पुरावा काय आहे, किंवा ही घटना सत्य मानण्यासाठी आपण कुठले लेखेजोखे तपासावे, कुठली घटना ऐतिहासिक तथ्यांवरती उतरत नाही, याची चर्चा व्हायची, जी मला अतिशय आवडली त्या काळी. आणि मग तिथून हिस्टोरिओग्राफी नावाचं एक प्रकरण असतं इतिहासाच्या अभ्यासामध्ये, की तुम्ही तौलनिक अभ्यास करता साधनांचा, की कुठलं साधन आहे, त्या साधनामध्ये काय माहिती आहे, ती माहिती कशी तुमच्या तत्वांवरती खरी उतरते. मग त्या माहितीमध्ये एक लेखक असतो, मग त्याचा एक विषय असतो, आणि मग त्यातनं तो काहीतरी एक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तो घटनेच्या किती जवळचा, किती दूरचा, कुठल्या पक्षाचा, त्याने कधी ती घटना लिहिली आहे, या सगळ्या गोष्टींचा एक तौलनिक अभ्यास होतो. तर मग हे जे होतं, ह्यामध्ये आम्ही 4-5 मित्र जे होतो, ते त्या काळी फार जवळ आलो, आणि आम्ही सगळ्या त्या ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करायला एक सुरू केलं. आणि मग काय म्हणतात ना, की दोस्त मिलते गए कारवा बनता गया, त्याप्रमाणे मग आम्हाला एक चांगले समविचारी मित्र मिळत गेले. आम्ही अभ्यास करत राहिलो. आम्हाला चांगले गुरु मिळाले. हळू आम्ही मग पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो, पण ते भयंकर व्यस्त असायचे त्या काळी. आणि त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणं किंवा त्यांच्या जवळ बसून ते सगळं शिकून घेणं तर त्या काळी शक्य नव्हतं. मग आम्ही निनाद बेडेकरांकडे गेलो. निनाद बेडेकरांनी मात्र आम्हाला खूप व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मोडी शिकून घ्या, मोडीचा अभ्यास करा. तत्कालीन पत्र जी आहेत ती सगळी त्यांनी एक जे संच असतात ते उपलब्ध करून दिले, आणि मग ती वाचायला आम्ही सुरुवात केली. मग आम्हाला पक्षकार असतो, मग त्या बाजूचे पुरावे, जसं पानिपतचं युद्ध जर आपण अभ्यासणार आहोत आज किंवा पाहणार आहोत, तर त्यामध्ये मराठ्यांच्या बाजूचे पुरावे मिळतात, अफगाणांच्या बाजूचे पुरावे असतात. ते दोन्ही पाहावे लागतात. मग हा लेखक काय म्हणतो की या घटनेत यावेळी असं झालं, त्यावेळी दुसरा लेखक काय म्हणतोय ते आपल्याला थोडंसं पाहावं लागतं. मग तौलनिक अभ्यास करून त्याचा आपल्याला एक निष्कर्ष थोडासा काढावा लागतो. सरळसोट इतिहास कधी बोलत नसतो. ते इतिहासाचा अभ्यास म्हणजे इंटरप्रिटर जो असतो, इतिहासाचा वाचणारा जो असतो, त्याने ते काढलेलं मत असतं. सरळ स्पष्ट अगदी काही सूर्यप्रकाशासारखा इतिहास नसतो बऱ्याचदा. तर त्यामुळे मग त्यातनं मग आपल्याला थोडे निष्कर्ष काढायला लागतात. कदाचित असं झालं असावं, इथपर्यंतच आपण येऊन पोहोचतो. त्यामुळे छाती ठोकपणे आपल्याला कुठले विधान करता येत नाही. पण त्यातल्या त्यात आपल्याला इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असतो. तो समजून घेण्याचा आम्ही याच्यातनं प्रयत्न करतो. तर माझी आणि उमेशची ओळख तशीच झाली. ऐतिहासिक याच्यावरनच झाली. आणि
आमच्या ओळखीला आता सुमारे काय 15-17 वर्ष झाली असतील आणि वाव. तेव्हापासून जवळपास प्रत्येक रविवारी आम्ही भेटतो ऑनलाईन. मी पूर्वी जेव्हा भारतामध्ये होतो, आता मी काही कामानिमित्त भारताबाहेर आहे बरेच वर्षापासून. परंतु मी भारतात होतो तेव्हा आम्ही पुष्कळ गड-किल्ले फिरलो. अनेक ठिकाणी भेटी दिल्या ऐतिहासिक स्थळांना. आताही मी प्रत्येक वर्षी जेव्हा भारतात येतो, तेव्हा आम्ही वेळ काढून कुठे ना कुठे फिरतच असतो. आणि मग अनेक या भेटी तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. YouTubeवरती जे मराठा हिस्ट्री आमचं चॅनल आहे, ते आम्ही याच निमित्ताने सुरू केलं. आजकाल तर पॉडकास्ट खूप कॉमन झालेत. सगळ्यांना ओळख झाली आहे पॉडकास्टची. पण आम्ही बरोबर. पॉडकास्ट सुरू केले त्याला 12 वर्ष झाली सुमारे. 12 वर्षांपूर्वी आम्ही पहिलं पॉडकास्ट आमच्या चॅनलवरती टाकलं होतं. चॅनलची सुरुवातही अशीच झाली. निनाद बेडेकरांचंच आणि पानिपतच्याच निमित्ताने भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये झालेलं एक व्याख्यान होतं. फार प्रसिद्ध व्याख्यान आहे ते. ते व्याख्यान आमच्याकडे रेकॉर्डिंगमध्ये उपलब्ध होतं आणि सुदैवाने आम्ही त्या व्याख्यानाला तिथे उपस्थित होतो आणि त्यातनं मिळालेली माहिती किती अनमोल आहे हे आम्हाला त्याच वेळी कळालेली होती. आणि मग ते सगळ्या लोकांसाठी उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही त्या काळी लोक ज्यांनी आयोजन केलं होतं पानिपत संग्राम स्मृती समिती जी आहे त्यांनी ते आयोजित केलेलं होतं. त्यांची परवानगी काढून त्या सगळ्यांची भेटीगाठी करून ते आम्ही YouTube वरती अपलोड केलं आणि मग त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 30-40 लाख लोकांनी आजपर्यंत ते पाहिलेलं आहे आणि वाव. त्याच्यामुळे आणि काय झालं 350 वर्षाच्या निमित्त झालेला कार्यक्रम होता. 250 वर्ष झाले होते तेव्हा. 250 वर्षांचा. 250 वर्ष झाले होते आणि त्यानिमित्त तो कार्यक्रम झाला होता. मग तो व्हिडिओ चॅनलवर आल्यानंतर मग लोकांच्याच कमेंट्स खूप यायला लागल्या, की आम्हाला असा इतिहास जाणून घ्यायचा आहे. तर मग आम्ही मित्रांनी सगळ्यांनी मिळून हळू त्याच्यामध्ये सुरू केलं, की आपण अभ्यास करून काही टॉपिक्स निवडावे, त्यावरती अभ्यास करावा आणि अभ्यासपूर्ण जे आपल्याला काय माहिती आहे तेवढी सांगण्याचा प्रयत्न करावा. कुठेही आमचं असं म्हणणं नसतं, की आम्ही जे सांगतोय ती अंतिम रेषा आहे किंवा तेच फायनल बरोबर. आहे. परंतु जे पुरावे आहेत त्यातनं आपल्याला काय दिसतं? प्रवाही असतो इतिहास. आज आपल्याकडे हे पुरावे आहेत, असा आपल्याला इतिहास दिसतो. उद्या नवीन पुरावा उजेडात येईल, इतिहास पुन्हा बदलेल, पुन्हा काहीतरी नवीन माहिती मिळत जाते. हे ॲक्सेप्ट करून कुठल्याही इतिहासाचा जो अभ्यासक असतो, विद्यार्थी असतो, त्यांनी पुढे जात राहायचं असतं. तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे व्हिडिओज आमच्या चॅनलवर त्या माध्यमातून दिसतील तुम्हाला. 300-350 व्हिडिओ आहेत आज चॅनलवरती. विविध टॉपिक्सवरती आहेत. अनेक तुम्हाला ॲनिमेशनच्या डॉक्युमेंटरीज दिसतील, अनेक तुम्हाला ग्राफिकल डॉक्युमेंटरीज दिसतील. अनेक वेळा आम्ही मित्र एकत्र येऊन गप्पा करताना, चर्चात्मक इतिहास सांगताना तुम्हाला दिसू. तर असं विविध टॉपिक्स तुम्हाला दिसतील आमच्या चॅनलवरती. अगदी. आणि ॲक्चुअली तुमच्या चॅनलवरती जे पूर्ण ॲनिमेटेड सीरीज तुम्ही घेतली पानिपतावरती ती अप्रतिम होती. दॅट इज व्हॉट ॲक्चुअली गॉट मी हुक्ड म्हणण्यासारखं आहे तुमच्या चॅनलला. त्यानंतर ती तुमचा जो ब्लॉग केला, डॉक्युमेंटरी पूर्ण सीरीज केली आणि जसं तू आधी म्हणालास तसं की तू सगळ्या ह्याला पत्रांचा आणि दाखल्यांचा संदर्भ असतो. कुठलीही गोष्ट सांगताना की हे ह्या पुस्तकातलं ह्या पानावरती ह्या वाक्याचा संदर्भ घेऊन हे आम्ही सांगतोय. त्याला एक काहीतरी पाठपुरावा असतो केलेला. उगाच काही हे म्हणजे काही नाट्यमय संदर्भ नुसता घेऊन त्याच्यातनं हे पुढे केलेलं नाहीये. सो हे खूप आवडलं मला तुमचं आणि दॅट इतिहासच मुळातच इतका नाट्यमय आहे, त्यामध्ये आणखी काही नाट्य टाकावं लागतं असं वाटतच नाही. त्यामुळे करेक्ट, आपण करेक्ट, योग्य गोष्टी आपण बाहेर काढत राहिलो, की ते खूप त्याच्यातच दडलेलं करेक्ट. नाट्य पुष्कळ असतं. खरंय 14 जानेवारी 1761 हा मराठी इतिहासातला खरं म्हणायला काळा दिवसच म्हटला पाहिजे. कारण आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो, की 2 मोती गळाले, 27 मोहरा हरवल्या, 1 लाख बांगडी फुटली आणि ऑलमोस्ट 3 पिढ्या मराठी रयतेच्या कापल्या गेल्या. तर त्याच्याविषयी तू जसं म्हणालास खरंच मतमतांतर आहेत, की या विजयानंतर आजही मराठे हरले का? 14 जानेवारी आली, संक्रांत आली की थोडं हळहळ वाटतेच आपल्याला कुठेही. ते त्यामुळे काही कितीतरी जण आपलं म्हणतात, की तिळगुळ आम्हाला गोड लागत नाही 14 जानेवारीला आणि लोकं त्या निमित्ताने काळे कपडे घालतात. तर बरीच मतमतांतर आहेत. तर आज आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की तुझ्या अभ्यासातून तुला काय हे झालेलं आहे. कारण की असाही एक मतप्रवाह आहे, की या युद्धामध्ये मराठे हरले नाहीत. कारण की या युद्धाच्या नंतर जरी मराठ्यांचं नुकसान झालं असलं तरी कंबरडं मोडलं तर त्या परकीय शक्तींचं आणि या युद्धाच्या नंतर खैबर खिंडीतून अल्लाहू अकबर म्हणत एकही आक्रमण झालं नाही. कारण खैबर खिंडीतून होणारे शेवटचं आक्रमण आर्यवर्तावरती होतं. तर शेवटी मतमतांतर आहेत. पण आम्हाला आता
तुझ्या अभ्यासातून आम्हाला ऐकायला आवडेल की पानिपतचा संग्राम कसा घडला आणि तुझे काही ऑब्झर्वेशन्स असतील किंवा नवीन काही तुला शेअर करायचं वाटलं तर प्लीज शेअर. नक्की, निश्चितपणे. आपण पानिपत या विषयाकडे वळूया. तर पानिपतचं युद्ध जे आहे, तर ते साधारण पानिपतचं युद्ध का झालं? म्हणजे आपण इथे मराठे जे होते, ते महाराष्ट्रातली प्रमुख शक्ती होते. ती मराठ्यांची शक्ती एवढी कशी वाढली, की मराठे हरियाणामध्ये असलेल्या पानिपतला जाऊन एक युद्ध लढतायत. इथेच पहिल्यांदा सुरुवात असते. आपल्याला गमतीचा भाग म्हणून सांगतो, पु. ल. देशपांड्यांचं तुम्ही मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर व्याख्यान ऐकलं असेल. त्यामध्ये हो. एखाद्या पुणेकराला जर फेफडे आणायचे असतील, तर माणूस विचारेल, की पानिपतची लढाई पुण्यात कुठेशी झाली हो? हे फार काही खोटं नाहीये. आज 50-60 वर्ष झाली ते व्याख्यानाला सुद्धा. पण आजही पुण्यातल्या एखाद्या तरुण मुलाला तुम्ही विचारलं, की पानिपतची लढाई कुठे झाली किंवा पानिपतचं युद्ध काय होतं? अर्ध्या लोकांना नाही सांगता येणार. कारण मुळात इतिहास हा एक नीरस विषय असतो. इतिहासामध्ये फार लोकांना काही रस नसतो. जे अभ्यासक आहेत ते थोडेसे वळतात त्याच्याकडे आणि बघतात. परंतु द फार्दर यू गो बॅक, द मोर यू कॅन प्रोग्रेस अहेड असं म्हणतात. त्याच्यामुळे इतिहासामध्ये आपण वळून पाहत असतो. इतिहासात घडलेल्या काही चांगल्या घटना असतात, त्या कशामुळे घडल्या? युतीचं बळ काय होतं मराठ्यांचं? ते आपल्याला पाहावं लागतं. तसेच इतिहासात ज्या आपल्या चुका झाल्या, त्या चुकांमधून आपण काय शिकलो? त्या चुकांची पुनरावृत्ती आपण कशी करता कामा नये, हेही याच्यातनं शिकायचं असतं. त्याच्यामध्ये राजकीय इतिहास येतो, सामाजिक इतिहास येतो, विविध प्रकारचे पैलू असतात इतिहासाला. तर ते सगळेच अभ्यासणं गरजेचं असतं. तर पानिपत हे मूळ कर्नाल जवळ तुम्ही उत्तरेत गेलात हरियाणा राज्यामध्ये, तर तिथे कर्नाल जवळचं एक गाव आहे आणि फार प्रमुख गाव आहे ते. आणि तिथे 3 महत्त्वपूर्ण लढाया झाल्या होत्या. पानिपतची पहिली, दुसरी लढाई ज्यामुळे भारतामध्ये म्हणूया, की मुघलांची सत्ता जी होती ती स्थायिक झाली. एका अर्थाने त्यांना स्थैर्य मिळालं. बाबराची लढाई असेल, अकबराची असेल. आणि त्यानंतर ही झालेली तिसरी लढाई, ज्यामुळे मराठेशाही जी होती ती एका अर्थी त्याचं कंबरडं मोडलं असं म्हटलं जायचं त्यावेळी, की मराठ्यांची जी उदयोन्मुख शक्ती होती तिला कुठेतरी अटकाव लागला. आता आशिषने चांगला मुद्दा मांडला, की त्या लढाईचा परिणाम काय झाला? मराठे खरंच हारले का किंवा काय? तर कसं असतं, कुठलीही गोष्ट जेव्हा घडते, लढाई जेव्हा घडते, तेव्हा त्या लढाईचा मुख्य हेतू काय होता आणि त्या लढाईचा परिणाम काय झाला ह्याच्याकडे आपण बघतो. आणि मग तात्विक ती घटना जी असते त्याचाही आपण अभ्यास करतो. पानिपतची लढाई आपण जर पाहिली, तर त्यामध्ये अब्दालीने मराठ्यांच्या सेनेचा त्या दिवशी पराजय केला. 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांचा पराजय झाला. दुपारपर्यंत मराठ्यांना चढती कळा होती आणि दुपारनंतर विश्वासरावांना जी गोळी लागली, त्यानंतर लढाईचा रंग सगळा नूर जो होता तो पालटला. आणि मग मराठ्यांचा त्या दिवशी मात्र पराजय झाला. मराठे मूळ युद्ध तिथे लढायला का गेले होते? तर अब्दालीचं जे परचक्र आलेलं होतं भारतावरती, अब्दालीने अनेक स्वाऱ्या केल्या. 57 ची स्वारी तर अत्यंत प्रसिद्ध आहे ती, की जिथे मथुरेमध्ये त्यांनी प्रचंड कत्तल केली. त्यानंतर असं झालं होतं, की आता दिल्ली ही त्यांची राजधानी होणार. दिल्लीवरती अब्दाली जो आहे तो आता ताबा घेणार. तर इतिहासात तसं घडलं का? ही जी लढाई झाली, त्या लढाईनंतर तिचा परिणाम काय झाला? अब्दालीने दिल्ली जिंकली का? हो, जिंकली. अब्दालीने दिल्ली ठेवली का? तर नाही ठेवली. अब्दालीला दिल्ली ठेवता आली का? तर नाही ठेवता आली. अब्दालीचे हिंदुस्थानातले जे हस्तक होते, ते किती काळात पानिपतच्या युद्धानंतर टिकले? तर नाही टिकू शकले. त्याला मराठ्यांनीच पुन्हा प्रत्युत्तर दिलं. त्याचे आपल्याकडे काही नकाशे आहेत ते पाहूया. 1760 साली जे म्हणतात, की मराठ्यांचं परमोच्च शिखर होतं सगळ्या मराठी सत्तेचं, की ज्यावेळी आपण खैबर खिंड गाठू आता आणि अफगाणिस्तानात जाऊ अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. तो मराठ्यांचा एक परमोच्च बिंदू. आणि 1795 मध्ये मराठ्यांची पुन्हा सत्ता जेव्हा होती, की जेव्हा मराठ्यांच्या आधाराने दिल्लीचा बादशाह दिल्लीवरती येऊन बसतोय आणि मग मराठ्यांना हुकूमनामे सगळे जाहीर करून देतोय, वकिली मुतलकी देतोय, सवाई माधवरावांच्या नावाने करून देतोय. तसंच महादजी शिंद्यांना हस्तक म्हणून तिथे दिलं जातंय पद. ते स्वतः होतायत पेशव्याचे वकील म्हणून तिथे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्यामुळे असं आपल्याला म्हणता येतं, की अब्दालीला जे साध्य करायचं होतं, ते त्याला साध्य करता आलं नाही त्या युद्धामुळे. युद्धामध्ये आपला निश्चित पराजय झाला. पण ऑन अ वाइडर स्केल, ऑन अ वाइडर स्कोप आपण जे साध्य करायचं होतं, ते कदाचित काय होतं, की मृत्यूनंतरही काही लोकं ते साध्य करून जातात. तर असे हे सगळे मरणोपरांत विजयी ठरलेले वीर आहेत हे सगळे, की ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु हा जो यज्ञ होता,
हा अविरत त्यानंतरही सुरू राहिला आणि त्यांचे जे वारसदार निघाले, सगळे पुढच्या पिढ्या ज्या निघाल्या, त्या निश्चितच अनेक काळ पराक्रम करत होत्या. त्यानंतर अनेक वर्ष पराक्रम करत होत्या. आपण वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. आपण स्टेप बाय स्टेप पाहूया, की पानिपतचं युद्ध जे होतं ते का झालं, कसं झालं, कुठे झालं आणि मी काही चित्र आहेत माझ्याकडे, काही नकाशे आहेत, काही मॅप मुव्हमेंट्स आहेत. त्याद्वारे आपण हे समजून घेण्याचा आज थोडक्यामध्ये प्रयत्न करूया. जसं ओमकार आणि आशिष दोघांनी सांगितलं, की आपल्या चॅनलवरती एक डिटेल्ड व्हिडिओ आहे. 5 एपिसोड्सचा 1-1 तासाचे 5 एपिसोड्स आहेत सुमारे ते आणि त्या 4-5 तासामध्ये मी सर्व पत्र आणि सर्व नकाशे घेऊन उमेशनी, आम्ही सगळ्यांनी ते व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर ते बघितले तर तुम्हाला निश्चितच सगळं डिटेलमध्ये समजेल. तसेच आम्ही स्वतः पानिपतच्या त्या सर्व ठिकाणांना भेट दिली. तिथलं शूटिंग करून आणलं, की आजची परिस्थिती काय आहे? तिथे काही खाणाखुणा आपल्याला सापडतात का? तर तो ट्रॅव्हल ब्लॉगही तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती आमच्या YouTube चॅनलवरती मिळेल. youtube.com/Maratha History ला तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला त्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये दोन्ही प्लेलिस्ट मिळतील. त्या नक्की आवर्जून पहा. आज आपण आणि थोडक्यामध्ये ते आपण पाहूया. डिस्क्रिप्शन मध्ये देखील आपल्या दर्शकांसाठी आपण देऊ या सगळ्या लिंक्स. नक्कीच, धन्यवाद. आज आपण थोडक्यामध्ये अगदी पाहूया. फार काही मी पत्रांमध्ये किंवा अगदी तांत्रिक याच्यात शिरणार नाही. आपण ओव्हरव्ह्यू ठेवूया, की जेणेकरून सगळे जे नॉर्मल व्ह्यूअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, अगदी सगळेच काही ऐतिहासिक अभ्यासक नसतात. त्यामुळे सगळ्यांना गोड वाटेल अशा याच्यात आपण आज ठेवूया आजचा हा कार्यक्रम आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आजचा आपला विषय आहे पानिपत. उमेश आज काही कारणाने जॉईन होऊ शकला नाही. आपण आशा करूया काही वेळात तो कदाचित जॉईन करू शकेल. तो आला तर उत्तम. मी सुरुवात करतो. तर पानिपत कुठे आहे? आपण पाहिलं की पानिपत मूळ हरियाणामध्ये आहे आणि पानिपतला मराठी जाण्याचं कारण काय? मराठी तिथपर्यंत पोहोचलेच कसे? आणि मग त्याचा एक अंदाज घेऊया आपण. पानिपतचं तिसरं युद्ध जे आहे ते 1761 साली हे झालेलं होतं. ते युद्ध का झालं? ते आपण त्याचं कारण पाहूया. मग युद्ध कसं झालं ते पाहूया. त्या युद्धाचा साधारण परिणाम काय झाला? त्याचाही आपण पाहूया. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा येऊया 1752 साली डायरेक्ट. 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मुघल साम्राज्य जे आहे ते साधारण खिळखिळ होत गेलं. मग स्टेप बाय स्टेप आपण जसं म्हणतो, की तसं बाजीरावांचे पराक्रम असतील, नानासाहेब पेशव्याचा धूर्तपणा असेल, शाहू महाराजांची जी सगळी राजनीती असेल, त्या राजनीतीचा वापर करत करत सर्व मराठी सरदार शिंदे, होळकर, बडोद्याचे गायकवाड, अ, त्यानंतर दाभाडे हे सगळे असे मोठमोठे सरदार होते. यांनी अनेक पराक्रम केले. नागपूरकर भोसले असतील, ओडिसापर्यंत ते पराक्रम करत गेले. बंगालपर्यंत आपल्या मराठी फौजा भिडल्या पूर्वेकडे. दक्षिणेमध्ये अनेक राज्य आपली अंकित झाली. उत्तरेकडे अंकित होत गेली. तर हे सगळं मराठ्यांचा पराक्रम पाहता पाहता मुघलांना असं जाणवू लागलं, की आता मराठ्यांचा हा जो पराक्रम वाढतो आहे, त्यामुळे ते मुघल इंडियाचे प्रोटेक्टर्स होऊ शकतात आणि मग त्यांनी ते 1752 साली जो आहे तो ॲक्चुअल तह झाला आणि त्या तहामध्ये बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेबाचे पेशव्याचे हस्तक म्हणून शिंदे आणि होळकर यांनी जो आहे तो तह तिथे कार्यरत केला आणि शिंदे होळकरांना दिल्लीच्या दरबारामध्ये तिथे नेमण्यात आलं मराठी शाहीच्या वतीने. सफदरजंग जो होता वजीर त्यावेळेचा, शुजाचा बाप शुजाउद्दौलाचा, तर तो त्यावेळी तिथे हस्तक म्हणून होता मुघल बादशाहीचा आणि त्यांच्या मध्यस्थीने हा तह करण्यात आला आणि त्यामुळे मराठ्यांना काय मिळालं, की चौथाईचे अधिकार मिळाले मुघल सगळ्या परगण्यांमध्ये आणि त्या चौथाईच्या अधिकारासाठी म्हणून मराठे जे आहेत ते उत्तरेमध्ये होते, ते लढत होते आणि मराठ्यांचं राज्य एकीकडे वाढवत होते आणि भारताच्या ज्या सीमा आहेत त्या एकीकडे राखत होते, असं आपल्याला म्हणता येतं. तर साधारण हा त्या काळचा भूगोल आहे. हा आपल्याला दिसून येतो, की मराठी राज्य कुठपर्यंत पोहोचलेलं होतं. 1757-58 नंतर रघुनाथराव जे आहेत, तर त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची जी फौज आहे, ती अगदी अटकेपर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामध्ये मानाजी पायगुडे आहेत, की ज्यांनी लाहोरचा किल्ला जिंकून घेतला. त्याची खूप मनमोहक वर्णनं आपल्याला वाचायला मिळतात. साबाजी शिंदे एक अज्ञात वीर आहेत, की ज्यांचे पराक्रम फार मोठे आहेत. अटकेचा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. अशी वर्णनं आहेत, की साबाजी शिंदे लाहोरच्या चौकामध्ये मुख्य बसतायत आणि न्यायनिवाडे करून देतायत तिथल्या लोकांची जी भांडणं झालेली आहेत. आज तुम्ही इमॅजिन केलं, की एक मराठा वीर तिथे उभा आहे आणि तो लाहोरच्या त्या तिथे मंडीमध्ये बसलेला आहे आणि न्यायनिवाडे करून देतोय. तर ते कदाचित अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य गोष्ट आहे. तर पंजाबामध्ये मराठ्यांचं वर्चस्व हळू निर्माण झालं आणि 1752च्या ट्रिटीप्रमाणे त्यांना पंजाबात अधिकार मिळालेले होते वसुलीचे आणि त्यामुळे मराठी पंजाबामध्ये गेलेले होते. आता पंजाबवरती पूर्वी अफगाणांचे जे आहेत ते अनेक हल्ले येऊन गेलेले होते
आणि त्या हल्ल्यांमुळे पहिल्या कॉन्फ्लिक्ट ज्या आहेत त्या मराठे आणि अफगाणांमध्ये तयार झाल्या, निर्माण झाल्या. या कॉन्फ्लिक्ट्समुळे याची परिणिती जी आहे ती पुढे पानिपतच्या युद्धामध्ये झालेली आहे. तर जेव्हा मराठ्यांनी इथे अटकेला ज्यावेळेस मराठे गेले आणि अटक मराठ्यांनी जिंकून घेतली आणि अब्दालीचा एक चुलत पुतण्या होता, तर तो चुलता होता, तर त्याला मराठ्यांनी हस्तक बनवलं आणि त्याच्या आधिपत्याखाली तिथला जो प्रांत होता जिंकलेला तो दिला आणि मराठी तिथनं वसुली करत होते. त्याची इच्छा होती की त्यांनी अहमद शहाला पदच्युत करावं आणि मग कंदाहार काबूलचं जे राज्य आहे सगळं, तर ते त्यांनी जिंकून घ्यावं. तर मराठी त्याचाही वापर करत होते. असं बरंच तिथलं अंतर्गत राजकारण आहे, मोठं राजकारण आहे. तर ही त्या काळची भौगोलिक परिस्थिती होती की ज्यामध्ये मराठ्यांच्या ताब्यामध्ये सुमारे अटकपर्यंतचा सगळा प्रदेश होता. सर्व पंजाब आपल्या ताब्यामध्ये होता आणि रघुनाथराव तिथे गेलेले होते फौज घेऊन. त्यांना म्हणूनच ते अटकेपार झेंडे लावले मराठ्यांनी, जो वाक्प्रचार वापरला जातो, तर तो या घटनेसाठी वापरला जातो, की मराठ्यांनी अटक जिंकलेलं होतं. अटकेचा किल्ला जो आहे तो अटक आणि सिंधू नदी या 2 नद्यांचा संगम तिथे होतो आणि त्याच्या दुआबामध्ये एक छोटंसं असं बेट तयार होतं ट्रायंग्युलर. तर त्या तिथल्या त्या दुआबावरती तो किल्ला वसवलेला आहे. आणि तो किल्ला जो होता तो त्या काळच्या येणाऱ्या त्या खैबर खिंडीतनं जो रस्ता येतो त्याच्यावरती नजर ठेवण्याकरता म्हणून त्या किल्ल्याचा वापर केला जायचा. महत्वाचा किल्ला होतो. म्हणून तो किल्ला ताब्यात आला, की तो व्यापारी मार्ग तुमच्या ताब्यात यायचा. म्हणून तो किल्ला ताब्यात ठेवणं जे होतं ते अत्यंत महत्वाचं होतं. तर याप्रमाणे तिथं ती परिस्थिती होती. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया, की यामुळे मग काय झालं, की जेव्हा मराठे आले, मराठे ज्यावेळेस पेशावरच्या जवळ आले आणि अटकेचा किल्ला त्यांनी घेतला, तेव्हा तुकोजी होळकर होते, साबाजी शिंदे होते, महाराजी पायगुडे होते, यांची पथकं तिथं होती. तिथे मराठ्यांनी सुमारे 2-2.5 वर्ष राज्य केलं आणि 2-2.5 वर्ष राज्य करत असताना मराठ्यांमध्ये आपापसातले तिथे मतभेद आहेत, जे कागदपत्रांमधून आपल्याला दिसून येतात. त्यामुळे कसं झालं, की एक्सपान्शन आपलं चांगलं झालं तिथे. परंतु कन्सॉलिडेशन जसं हवं होतं, तसं कन्सॉलिडेशन मात्र काय आपलं तिथे व्यवस्थित झालं नाही. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये तिकडे अफगाण जे आहेत तोपर्यंत तयारी करत होते. त्यांची जी पिछेहाट झालेली होती, की पूर्वीचा जो हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये त्यांचा जहान खान नावाचा एक महत्वाचा कॅप्टन होता. शिपाई होता त्यांचा, मोठा एक अधिकारी होता. तर तो जहान खान जो आहे तो जखमी झाला होता आणि अब्दालीचा मुलगा जो आहे तो स्वतः त्याच्यामध्ये जखमी झालेला होता. तर मग त्या दोघांना ते दोघं जे आहेत ते सैन्य घेऊन पळून गेलेले होते तिथनं आणि मग त्या दोघांनी मिळूनच पहिल्यांदी हा प्लॅन आखलेला होता, की पुन्हा जाऊन आपल्याला हा जो सगळा प्रांत आहे हा ताब्यात घ्यायचा. कारण अब्दालीने काय केलं होतं, की त्याच्या मुलाला नायब म्हणून नेमलेलं होतं त्या सगळ्या पंजाब प्रांताचा आणि मग त्याला तो सगळं ताब्यात घेणं जे आहे ते गरजेचं होतं. त्याच वेळेस इकडे काय झालं होतं दिल्लीमध्ये, की दिल्लीमध्ये मराठ्यांची पक्ष जो आहे तो जो सगळा बलवत्तर होत असल्याप्रमाणे गंगेजवळ एक जमात होती, रोहिल्यांची जमात. तर ते रोहिले जे होते त्यांचा एक सरदार होता. त्याचं नाव होतं नजीब खान रोहिला. तर तो नजीब खान रोहिला जो होता, त्याला दिल्लीमध्ये वर्चस्व हवं होतं. रोहिल्यांचं, पठाणांचं वर्चस्व. त्यांची जी ट्राइब होती ती मूळ पठाणांची ट्राइब होती. तर त्यामुळे मूळ मूळ जे दखनी मुसलमान आहेत किंवा तुर्की मुसलमान आहेत त्यांच्यापेक्षाही पठाणांचं वर्चस्व त्यामध्ये राहावं आणि हिंदूंचा एक वरचढ सगळा जो आहे तो तिथे होत आहे. तर त्यामुळे त्यांना दाबण्यासाठी म्हणून त्यांनी एक मुसलमान क्लेरिक होता त्यावेळेसचा प्रसिद्ध क्लेरिक होता तो भारतातला. शाह वलीउल्लाह देहलवीच्या हस्ताकाने काय केलं त्याने, की भारतातले जे प्रमुख सगळे मुस्लिम सरदार होते, त्याच्यात अवधेचा नवाब असेल, रामपूरचे सगळे जे रोहिले असतील त्यांना एकत्र केलं आणि इतर असे बरेच छोटे-छोटे सरदार होते. त्या सगळ्यांना अहमद खान बंगश असेल किंवा अनेक तसे सरदार होते. ह्या सगळ्यांना एकत्र करून त्याने एक त्यांची युनिटी निर्माण केली आणि ती युनिटी करत असताना त्याने मग पत्र लिहिलं आणि अहमद शहाला बोलवलं, की आता इस्लाम जो आहे तो संपतोय पूर्ण भारतातला आणि आता जर तुला राखायचं असेल, तर तुला येऊन इथे दिल्ली ताब्यात घ्यावीच लागेल. तरच आपली जी सत्ता आहे ती राहील इथे भारतामध्ये. तर म्हणून मग अहमद शाह अब्दाली काय आहे, की तो वाटच पाहत बसला होता, की तिथल्या राजकारणामध्ये आपल्याला कशी उडी मारता येईल आणि इथं त्याला आयतं आमंत्रणच चालून आलं. त्याला पंजाब मुळात मराठ्यांकडून हिसकावून घ्यायचा होता. आता तिथलेच लोकं जर आपल्याला येऊन सामील होतायत आणि म्हणतायत, की या आणि आमची सत्ता सगळी ताब्यामध्ये घ्या तुम्ही आणि तुम्ही मार्गी लावा. तो तर काय वाटच बघत बसला होता. तर त्यामुळे तो लगेच ताबडतोब चालून आला. तो काबूल कंदाहारून निघाला तिकडनं. त्याने त्याच्या सैन्याच्या 2 तुकड्या केल्या. एक तुकडी जी होती, तर ती खैबर खिंडीतनं आली वरतून. ती जहान खानच्या नेतृत्वाखाली आली. खुद्द अब्दाली जो होता तो बोलन खिंडीतनं आला. त्यामुळे तुम्ही जर बघाल तर त्यांनी इकडे वरती हा जो अटकेचा किल्ला आहे,
तर इथून त्यांनी पहिली तुकडी पाठवली जहान खानच्या नेतृत्वाखाली खैबर खिंडीतनं. इथे खाली बोलन खिंड आहे, जी आज पाकिस्तानमध्ये येते बलुचिस्तान प्रांतातनं पुढे गेल्यानंतर. तर तिकडनं तो स्वतः फौज घेऊन आला आणि असं त्याने पिंजर अटॅक केला आजच्या मिलिटरी टर्म्समध्ये सांगायचं तर. आणि पिंजर अटॅक मधून त्याच्या दोन्ही तुकड्या ज्या आहेत, ती एक तुकडी वरून एक कालाबाग, अटकेचा किल्ला जिंकत जिंकत सियालकोट मार्गे लाहोरपर्यंत येऊन पोहोचले. आता हे सगळे जे ठाणे एक-एक ते इथे उठवतायत, हे सर्व ठाणे त्यावेळी मराठ्यांच्या ताब्यामध्ये आहेत. त्यावेळची कागदपत्र तुम्ही वाचाल, तर पुण्यातली नावं सगळी तिथे किल्लेदार म्हणून किंवा नायब हवालदार म्हणून किंवा तिथले कारकून म्हणून, मुन्शी म्हणून हे सगळे लोकं तिथे वकील म्हणून बसलेली आहेत. एक-एक नावं आपल्याला कागदपत्रातनं मिळतात. तर त्या लोकांना एक-एक सगळे त्र्यंबक बापूजी असतील किंवा त्यावेळी तुकोजी होळकर होते काही वेळेस, आबाजी शिंदे होते. हे सगळे लोकं तिथे त्या किल्ल्यांवरती होते. सियालकोटचा किल्ला आपल्या ताब्यामध्ये होता. मुलतानचा किल्ला आपल्या ताब्यामध्ये होता. अब्दाली आला तर त्याचं सैन्य आलं. तसं काय झालं, की मराठ्यांच्या ह्या ज्या तुकड्या होत्या, ह्या छोट्या-छोट्या त्या प्रांतापुरत्या मर्यादित होत्या. अब्दाली जो आला होता, तो पूर्ण मोठं सैन्य घेऊन आला होता. तो पूर्ण पंजाब हस्तगत करण्यासाठी आलेला होता. त्यामुळे आपल्या ह्या तुकड्या त्याला मार देऊ शकत नव्हत्या. तर मग त्यांना माघार घ्यावी लागत होती सगळी. जेवढं शक्य आहे तेवढं ते लढत होते. परंतु मग जसं-जसं आपल्या तुकड्या वाचवत ते माघार घेत आले. आणि मग ह्या दोन्ही तुकड्या ज्या होत्या, तर त्या अब्दालीची तुकडी मूळ जी होती ती कोटमिठाण, डेरा गाझी खान, मुलतान, कासिम किल्ला असं करत-करत लाहोरपर्यंत आली. आणि वरून जी जहानखानाची तुकडी होती, तर ती पेशावर अटक करत-करत सियालकोट मार्गे लाहोरला आली. लाहोरला दोन्ही तुकड्या ज्या होत्या त्या साधारण एकत्र झाल्या आणि मग तिथून त्या सरहिंद मार्गे भारतामध्ये शिरल्या आणि मग आजच्या भारतामध्ये शिरल्या. त्या काळचा भारत तर पुष्कळ अटकेपर्यंत होता. तर त्या दिल्ली प्रांतापर्यंत यायला लागल्या बरोबर. हळू-हळू. सरहिंद आणि त्या मग काळी जो होता, तर तो पंजाब प्रांताचा जो आहे, तो पूर्वेकडचा दरवाजा मानला जायचा. तिकडनं तुम्ही एंटर केलं किंवा तुम्ही पंजाबात ॲक्चुअल बरोबर, एंटर होता. 5 नद्यांचा पंज-आब म्हणून 5 बरोबर. नद्यांचा प्रदेश जो आहे, तो पंजाब प्रदेश. त्याच्यामध्ये झेलम, चेनाब, रावी, सतलज आणि सिंधू या सगळ्या ज्या नद्या आहेत, तर त्या ह्या 5 नद्यांचा मिळून सगळ्यात सुपीक प्रदेश म्हणून तो मानला जायचा. तिथल्या नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून व्हायच्या. तिथलं जे पीक उत्पन्न व्हायचं ते अत्यंत उत्तम पीक मिळायचं तिथे. त्यामुळे तो सधन प्रदेश होता सगळा आणि त्यामुळे तो सारखा त्या कुठल्या ना कुठल्या आक्रमकांच्या, लढायांच्या किंवा कुठल्या ना कुठल्या ह्याच्या घोड्यांच्या सैन्याच्या टापेखालीच असायचा असंच म्हटलं जायचं. कारण प्रत्येकाला तिथलं उत्पन्न जे आहे ते हवं होतं. तर त्यामुळे सारखा तिथे जो आहे तो आय तो थिंक तिथला एक वाक्प्रचार देखील आहे ना, की जे पोटात आहे ते आपलं आहे, जे बाकी सगळं आहे ते अब्दालीचं आहे. ते हो, तशीच म्हणजे इतकी अफगाणांची आणि येणाऱ्या आक्रमणांची तिकडे सतत धूमधाम चालू असायची. हो. त्यामुळे ते सारखंच पठाणांचं तिथे पुढे शिखांनी पण अनेक वर्ष तिथं युद्ध केलं. शिखांच्या आणि यांच्या ज्या लढाया झालेल्या आहेत, त्या पण फार प्रसिद्ध लढाया आहेत सगळ्या अफगाणांच्या. महाराजा रणजित सिंगांसारखा एक मोठा वीर तिथे पुढे निर्माण झाला, की ज्याने सळो की पळो करून सोडलं होतं ह्या अफगाणांना. त्यांना ते शक्य झालं कारण आज मला प्राउडली सांगावसं वाटतं, की मराठ्यांनी कंबरडं मोडलेलं होतं सगळं या अब्दालीच्या सैन्याचं. त्यामुळे पुढे त्यांना त्या गोष्टीचा फायदा उचलता आला. एक भारतीय म्हणून या दोन्ही गोष्टींचा आणि दोन्ही जमातींचा वी आर प्राउड ऑफ इट की ते करता आलं एक त्यांना पाया म्हणून. आपण बांधून दिला त्यांच्यासाठी. निश्चितच. तर त्याप्रमाणे काय आहे, की पुढे आले ते आणि त्यांनी नदी ओलांडली. नदी ओलांडून ते यमुना ओलांडून शुक्रतालच्या वगैरे दिशेने गेले. तो जो मधला प्रदेश होता सगळा, त्यामध्येही मराठ्यांची बरीच ठाणी होती. सिकंदराबादला वगैरे मराठ्यांचं ठाणं होतं आणि तिकडे गंगेजवळ जे होतं ते सगळं रोहिल्यांचं राज्य होतं. गंगेपारचे जे रोहिले होते, ते सगळे बलवत्तर होते. मग जसे ते गंगेपारचे रोहिले येऊन अब्दालीला मिळाले, तसं त्याचं सैन्य आणि त्याची ताकद अजून वाढली. त्याला चांगलं उत्पन्न मिळालं. त्याच्या ज्या सप्लाय लाईन्स होत्या त्या सगळ्या स्ट्राँग झाल्या आणि त्यामुळे तो बलवत्तर झाला. ज्यावेळी उत्तरेत हे सगळं चाललेलं होतं, तर त्यावेळी मराठी काय करत होते, तर मराठ्यांच्या ठाणी जे इथं होते, ते मराठ्यांच्या ठाण्यांचे वृत्तांत जे होते, ते सगळे दक्षिणेकडे येतच होते. आणि त्यावेळेस हा अब्दालीचा मार्ग आपण पाहिला आता, की अटकेहून झेलम पार करून वगैरे जहानखान येत होतो आणि बोलनखिंडीतून खुद्द अब्दाली बरोबर. जो होता, तर तो अब्दाली आलेला होता. असं ते पिंजर अटॅक मधून ते झालेलं होतं. हा सगळा तो प्रदेश आणि हा जो तुम्हाला शॅडोमध्ये प्रदेश दिसतोय, हा सगळा तो अब्दालीने ताब्यात घेतलेला होता. ह्याच्या जे सगळ्या मॅप मूव्हमेंट्स आहेत, अॅनिमेशन्स आहेत, तुम्ही आमच्या चॅनलवरती नक्की बघा हो. सगळे व्ह्यूअर्स जे आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सगळ्या मूव्हमेंट्स दाखवलेल्या आहेत. आता आपण जे आहे ते ओव्हरव्ह्यूमध्ये सगळं पटापट पाहतोय. तर ह्यावेळेस काय होतं, की मराठे जे होते, तर ते निजामाबरोबर लढत होते. तर निजामाबरोबरचं युद्ध आपलं जे चालू होतं, तर ते निजाम जो आहे तो देवगिरीच्या दिशेने सरकत होता वरती आणि
ह्यालाही बॅकग्राऊंड फार मोठा आहे, पण मी तो सगळ्या राजकारणात आता जाणार नाही. उदगीरला एक मराठ्यांचं मोठं युद्ध झालं निजामाबरोबर आणि त्यावेळेस उदगीरच्या लढाईपूर्वीच दत्ताजी शिंदे यांच्या मध्यस्थीनेच इब्राहिम खान गारदी नावाचा एक कंपू बाळगणारा आणि मोठा तोफखाना बाळगणारा जो सेनापती होता, तो मराठ्यांना येऊन मिळालेला होता. तर त्याला घेऊन राघोबा दादा, सदाशिवराव भाऊ, विश्वासराव आणि खुद्द तो इब्राहिम खान गारदी असे सगळे जे लोक होते, हे त्या युद्धामध्ये सामील होते उदगीरच्या लढाईमध्ये. आणि उदगीरच्या लढाईमध्ये मराठी लढत असताना उत्तरेमध्ये या सगळ्या हालचाली होत होत्या. त्या दरम्यानचा पिरियड म्हणजे अगदीच त्याच युद्धाच्या वेळेस नाही, त्याच्या आधी पण बराच वेळ ते सगळं चालू होतं. आणि तिथल्या त्या युद्धामध्ये झालं काय, की हा एक मी साधारण काल्पनिक त्याचं एक इमॅजिन करून आपल्याकडे जे नकाशे पूर्वीचे उपलब्ध आहेत अभ्यासकांचे, त्यावरून आम्ही बनवलं. हा मॉडर्न अडॅप्टेशन होतं त्याचं, की मराठ्यांच्या समोर निजामाने तोफखान्याचा त्याचा जो गौल पद्धत आहे, तर ती गौल पद्धत उभी केलेली होती, कंपू पद्धती उभी केली होती, की त्याच्यामध्ये काय होतं, की तोफखान्याच्या आतमध्ये त्याने सगळं त्याचं सैन्य ठेवलेलं होतं आणि मग त्या तोफा मारत 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 तो रस्त्यावरून पुढे 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 निघालेला होता. आणि त्यामुळे काय व्हायचं, की जोपर्यंत तो तोफखान्याचा व्ह्यू फोडत नाही आपण, तोपर्यंत मराठ्यांना त्या सैन्याला डायरेक्ट अटॅक करता येणं शक्य नव्हतं. ते लीडर पर्यंत. तर मग मराठ्यांनी काय केलं होतं, की अशा वेळी तो गौल जो फोडला त्यांनी, तर तो ज्यावेळेस मागच्या बाजूने एक विठ्ठल शिवदेवांची तुकडी गेलेली होती विंचुरकरांची आणि मग त्या विंचुरकरांच्या तुकडीने एक फ्लँक ओपन केली आणि त्याच्यातनं तो गौल फोडला होता. परंतु बराच काळ मराठ्यांना तो गौल जो आहे तो फोडता आलेला नव्हता. त्यामुळे इम्प्रेसिव्ह झालं होतं ती युद्ध पद्धती आणि त्याचं इम्प्रेशन जे आहे ते सदाशिवराव भाऊंवरती चांगलं पडलेलं होतं. पण एकंदरच असं होतं, की ह्या युद्धात जे आहे, तर ते भाऊसाहेबांनी सगळी मुत्सद्देगिरी केलेली होती. त्याचबरोबर नेतृत्व केलेलं होतं. रघुनाथरावांकडे एक फ्लँक होती. पण ह्या 2 ज्या तुम्हाला इथे काल्पनिक चौक्या दिसतायत मराठ्यांच्या, तर एक जी मूळ रस्त्यावरची चौकी होती, तिचं नेतृत्व भाऊसाहेबांकडे होतं. खालच्या चौकीकडे अ, रघुनाथरावांचं होतं. रघुनाथरावांकडे त्या काळी हत्तींची एक थोडीशी तुकडी होती. त्यात एक लक्ष्मी नावाची एक फार महत्वाची तोफ होती त्या काळी. तिचं वर्णन आपल्याला मिळतं. तर ह्या अशा 2 तुकड्या होत्या आणि भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली उदगीरचा विजय जो आहे तो मराठ्यांनी त्यावेळी जिंकलेला होता. यामध्ये विश्वासरावांनी देखील एक महत्वाची भूमिका निभावलेली होती. छोटासे त्यावेळी वयाने फार लहान होते विश्वासराव. विश्वासराव त्यावेळी तीरंदाजी करायचे, आर्चरी करायचे हत्तीवर घोड्यावर बसून. तर ते फार उत्तम आर्चर होते आणि त्याचे वर्णन मिळतात आपल्या कागदपत्रांमध्ये. दिसायला फार रूपवान होते, सुंदर होते असंही वर्णन मिळतं, की पुरुषात देखणा विश्वासराव आणि स्त्रियात देखणी मस्तानी असं त्या काळच्या कागदपत्रांमध्ये वर्णन आहे. तर ते युवराज असं म्हटलं जायचं त्यांना कारण म्हणजे म्हणू शकतो आपण त्यांना कारण ते नानासाहेबांचे चिरंजीव आणि पुढचा पेशवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. तर असे हे सर्व लोक आणि यांचं जे आहे ते महत्वाचं योगदान होतं. तर या स्लाइडमध्ये साधारण तुम्हाला दिसतंय की त्या काळचे कोण-कोण हे महत्वाचे वीर होते, की जे उदगीरच्या युद्धात त्यांनी महत्वाची कामगिरी केली. तसेच काही लोक जे उत्तरेमध्ये होते आणि नंतर पुढे त्यांनी पानिपतच्या युद्धामध्ये महत्वाची कामगिरी बजावली. असे हे सगळे लोक आहेत, की जे पुढे अब्दालीला सामोरे जाणार होते. यामध्ये मध्ये हे जे सगळे आहेत, ही चित्र आम्ही मूळ ऐतिहासिक चित्र आहेत, त्यांचं आम्ही पुनर्निर्माण केलेलं आहे साधारण. बरोबर. डिजिटली करून. तर तुम्हाला इथे खुद्द भाऊसाहेब दिसतायत, जनकोजी शिंदे आहेत, त्यानंतर इथे महादजी शिंदे दिसतायत, शमशेर बहादूर आहेत, त्यानंतर बळवंतराव मेहेंदळे आहेत, त्यानंतर दत्ताजी शिंदे आहेत, इकडे विश्वासराव आहेत, मल्हारभाऊ होळकर आहेत, बळवंतराव मेहेंदळे आहेत, त्यानंतर इब्राहिम खान गारदी आहेत, यशवंतराव पवार आहेत. असे एक-एक मातबर सरदार होते, ज्यांच्याकडे प्रत्येक एक प्रांताची त्याकडे जबाबदारी होती. हे सर्व सरदार जे आहेत, तर ते उदगीरहून त्यांना ती माहिती मिळाली आणि लवकरच एक मीटिंग बोलावली गेली, ज्याला परतूरची मीटिंग म्हणून आज ओळखलं जातं. परतूर हे गाव आहे उदगीरपासून जवळच. तिथे हे सर्वजण जे आहेत ते भेटले आणि मग तिथून त्यांनी ठरवलं, की आपल्याला जे आहे ते उत्तरेत जावं लागेल. मग तिथे एक म्हणतात, की साधारण एक क्लॅश झाला थोडासा, की रघुनाथराव आणि अ, भाऊसाहेब यापैकी कुणाला नेता म्हणून पाठवावं, यावरून थोडासा संभ्रम होता. पूर्वी उत्तरेतली जी मोहीम आहे ती रघुनाथरावांनी केलेली होती. त्यामुळे राघोबादादांनीच परत जावं, शिंदे होळकरांच्या सोबतीने अब्दालीचा सामना करावा असं एक मत होतं. पण पूर्वीच्या झालेल्या मोहिमेमध्ये राघोबादादांनी जरी अटकेपर्यंत गोडी नेलेली असली, तरी कर्ज भयंकर झालेलं होतं. आणि कागदपत्रातून काय उल्लेख येतात, की उत्तरेत त्या मोहिमा करतो आपण तर त्या पैका मिळवायला जातो, की पैका गमवायला जातो. कमवायला जायचं, की गमवायला जायचं असे उल्लेख येतात. तर कर्ज झालेलं होतं बरंचसं जे काही साधारण 2 फायनान्शियल. कोटीच त्यावेळेस अ,
झालं होतं कर्ज पूर्ण पहिल्या मोहिमेमध्ये. साधारण आकडे तसे मिळतात. तुकड्यामध्ये आकडे मिळतात तसे. आणि वयाने तसे लहान होते. रघुनाथराव जे होते ते 22-23 वर्षांचे होते त्यावेळी फक्त. आणि त्या मानाने बाकीचे जयप्पा शिंदे, मल्हार बावळकर वगैरे हे जे सगळे हे वयाने मोठे होते आणि उत्तरेचं राजकारण पाहिलेले होते, पोक्त नेते होते. त्यामुळे काय व्हायचं की रघुनाथराव जरी मालक असले किंवा त्यांच्याकडे धनी म्हणून जरी पाहिलं गेलं असलं, तरी त्यांना तेवढी सत्ता गाजवता येत नव्हती. कागदपत्रात उल्लेख मिळतात की बाकीचे जे मोठे सरदार होते त्यांच्यावरती वचक राखून होते. तर त्यामुळे त्यांना काय फारसं तिथे दिल्लीत रघुनाथरावांचा एक किस्सा देखील आहे ना, त्यांचा घोडा शिंद्यांनी अडवला. तोही एक तो आहे. नजीब खानाला शिक्षा द्यायची होती त्यावेळी मल्हारबानी त्यांना अडवलं, पाठीशी घातलं. अनेक किस्से आहेत तसे. तर त्यामुळे झालं असं की मग मुत्सद्देगिरी तर महत्वाची येते आणि म्हणूनच आता या उदगीरच्या लढाईमध्ये भाऊसाहेबांनी युद्ध केल्यानंतर भाऊसाहेब मुत्सद्देगिरी उत्तम करतात, युद्धही करू शकतात, असं एकंदर छाप बसली. त्यामुळे मग भाऊसाहेबांनाच पाठवावं, सदाशिवराव भाऊंना पाठवावं. सदाशिवराव भाऊंचं पूर्ववृत्त म्हणजे सदाशिवराव भाऊ हे चिमाजी अप्पांचे चिरंजीव आणि बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा म्हणजे बाजीरावांचा पुतण्या सदाशिवराव भाऊ. बाजीरावांचा चिरंजीव म्हणजे नानासाहेब पेशवा जो यावेळी पेशवा होता म्हणजे हे चुलत भाऊ एकमेकांचे. तर असे हे सदाशिवराव भाऊ फडावरती अत्यंत पक्के होते, करारी शिस्तीचे होते एकदम आणि भरपूर व्यायामही करायचे. त्यांची शरीर यष्टी वगैरे अगदी पुष्ट होती खूप आणि खूप जोर बैठका मारायचे, अंगावर घट्टे पडले होते त्यांच्या, इतके जोर बैठका ते मारायचे, अशी वर्णनं आपल्याला मिळतात. त्यामुळे मग एकंदर असं ठरलं की भाऊसाहेबांनी उत्तरेत जावं, फौजेचं नेतृत्व करावं. परंतु भावी पेशवा म्हणून आणि राजनीतीमध्ये अनुभव यावा म्हणून विश्वासरावांना नामधारी नेता म्हणून या मोहिमेचं घोषित केलं गेलं. तर विश्वासराव हे नामधारी नेता झाले, परंतु मुख्य जे नेतृत्व होतं ते पडद्याआडून भाऊसाहेबांचंच होणार होतं तिथे. नमस्कार, आपल्याबरोबर उमेश जोशी पण आलेले आहेत आणि ते पण प्रणव बरोबर त्यांच्या युट्यूब चॅनलचे दोघं जण मिळून ऑपरेट करतात. तर उमेशचं आपण स्वागत करतोय. वेलकम. नमस्कार. मी सर्वप्रथम मला आणि प्रणवला तुम्ही बोरिवली ब्राह्मण सेवा संघ इथे पानिपत बद्दल बोलायला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ह्या सगळ्या म्हणजे अनौपचारिकपणे म्हणजे जास्ती वेळ न घालवता आपण परत मुद्द्यावर येऊया. प्रणव, तुम्ही जिथे थांबला असाल तिथून सुरू करूया. थँक्यू उमेश. आपण पाहिलं की उदगीरची लढाई कशी झाली आणि मग उदगीरच्या लढाईनंतर भाऊसाहेबांची निवड कशी झाली, रघुनाथरावांची पण होणं अपेक्षित होतं आणि मग ते काय त्याच्या मागे कारणं होती आणि ते सगळं आपण आतापर्यंत पाहिलं. आपण पुढे जाऊया. तर मग याप्रमाणे काय झालं की पहिल्यांदा भाऊसाहेबांनी जायचं असं ठरलं. यापूर्वी एक गोष्ट माझी सांगायची राहिली, ती एवढी कव्हर करतो मी, की ही जी लढाई आहे, उदगीरची लढाई ज्या वेळी होत होती त्यावेळी एक महत्वाचं पत्र उत्तरेतून आलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये काय घडलं होतं की त्यामुळे हे जे सगळं सैन्य आहे हे ताबडतोब पाठवावं लागलं. तर हे जे महत्वाचं पत्र होतं तर ते हे होतं ईश्वराच्या शिपाईगढीबद्दल आणि एक महत्वाची जी बॅटल आहे, जे युद्ध आहे ते बुराडी घाटावरती त्यावेळी झालं आणि त्यामुळे मराठ्यांना तडकाफडकी सैन्य पाठवणं हे गरजेचंच झालेलं होतं. तर ते युद्ध जे आहे ते आपण पाहूया की दत्ताजी शिंद्यांचं ते युद्ध आहे. उमेश, बुराडी घाटावरचं युद्ध येतो. बरोबर. बुराडी घाटाच्या युद्धाबद्दल सांगायचं तर त्याला एक थोडीशी एक बॅकग्राऊंड अशी आहे की हा नजीब खान रोहिला हा नदीवर पूल दुवाबात होते. हे लोक नदीवर पूल बांधून देतो, आज देतो, उद्या देतो, आज देतो, उद्या देतो, अशी नुसती आश्वासनं देत बसला. दत्ताजी शिंदे यांनी पहिल्यांदा त्याच्यावर विश्वास ठेवला की तो देईल, आज देईल, मग देईल. पण यामध्ये बराच वेळ निघून गेला आणि पलीकडच्या भागामध्ये जिथे पत्थरगड वगैरे आहेत, जे नजीबाचा भाग आहे, तिकडून सर्व जे होतं त्यामुळे दत्ताजी शिंदेने आधी त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर तेवढा जो मधला वेळ मिळाला त्या वेळामध्ये नजीब खानाने त्याच्या ज्या काही चाली होत्या त्या खेळला होता. तो त्याला जे संपर्क करायचे होते ते केले होते आणि अगदी अब्दालीला बोलवण्यापासून त्याचं सगळं ते संगनमत बांधून वगैरे ते सगळं संधान बांधून झालं होतं. आणि थोडंसं अगदी खरं सांगू तर आहे शाहउल्ला वली त्याने मग थोडंसं धर्म खतऱ्यात आलाय वगैरे अशा प्रकारे थोडंसं त्याला धार्मिक रंग देऊन त्याने धर्म वाचवण्यासाठी वगैरे असं त्याला थोडंसं धार्मिक रंग देऊन दत्ताजी शिंद्यांना चालढकल करायला सुरुवात केली की पण दत्ताजी शिंद्यांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि मग ज्यावेळी
हे जेव्हा इकडनं तिकडनं ज्यावेळी तिकडनं ते लोक नदीचे उतार उतरत होते, ज्यावेळी आपल्या त्यामध्ये मागे पडलो आपण, त्यावेळी दत्ताजी शिंदे आपल्या गडमुक्तेश्वरला होते. नंतर तिथून ते वरती गेलेत, तिथून परत दिल्लीकडे आलेत, तिथे त्यांनी परिवार सगळा कबिला ठेवलाय. या सगळ्यामध्ये तो कालखंड पण लक्षात घेतला पाहिजे, कारण की अतिशय जानेवारीचाच हे होतं, भयंकर थंडी होती आणि धुकं होतं त्यावेळी. मी म्हटलं जसं आपण सगळं एकदम थोडक्यात बघतोय, तर त्याच्यामुळे सांगतो की आणि दत्ताजी शिंदेनी वेगवेगळ्या उतारांवर त्यांचं सैन्य ठेवल्यामुळे ते विभागलं गेलं सैन्य. आणि जे त्यांना मेन एका ठिकाणाहून जे इकडे प्रणव ग्राफिक्स मध्ये आपल्याकडे पण आहे, आणि दुसरं आपल्या चॅनलवर, इंग्रजी चॅनलवर आणि मराठी चॅनलवर, दोन्ही चॅनलवर आपल्या व्हिडिओज आहेत. हिस्टोरिओग्राफी इंग्रजी चॅनलचं नाव आहे, मराठा हिस्ट्रीवर मराठीमध्ये पण व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जे मधले नदीच्या इथे गवत उंच वाढलेलं होतं, तिथे दत्ताजी शिंदेच्या छावणीवर हल्ला झाला. नजीब खान रोहिल्याने अचानक हल्ला केला, आणि मग त्या हल्ल्यामध्ये काय झालं, जे त्यांचे बंदुका होत्या त्यांनी लपून बाहेर काढायला सुरुवात केली. आपलं जे पुढे पेट्रोलिंगसाठी गेलेली जी पेट्रोलिंग पार्टी असते, किंवा जी आपण म्हणूया टेहळणीसाठी पुढे गेलेलं जे पथक असतं, ते त्या काय म्हणूया तिथे त्यांची चकमक झाली. मग दत्ताजी शिंदे ती चकमक होती, त्या चकमकीमध्ये त्यांनी पण प्रवेश केला आणि त्यांच्या बरगडीमध्ये गोळी लागली आणि ते तिथे पडले. आणि तिथे तेव्हा जेव्हा कुतुब त्यांचा गुरु आणि म्हणजे ह्याचा नजीबाचा, आणि हे आले आणि त्यांनी विचारलं क्यू पटेल और लढोगे, त्यावेळी त्यांनी बाणेदार शब्द काढले की बचेंगे तो और भी लढेंगे. त्याच्यानंतर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला, आणि अर्थात हा एका बकरीमधला उल्लेख आहे. सो त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्यांचं शिर म्हणजे मग परत तेच म्हणजे आपण म्हणतो विटंबना करण्यात आली. सो असा सगळा तो प्रकार दत्ताजी शिंदेबद्दल घडला. ही संतापजनक घटनेची बातमी जेव्हा खाली दक्षिणेत कळली, तेव्हा मात्र त्यांना वरती उत्तरेत जाण्याची निकड, म्हणजे आता जायलाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण की आपल्या लाहोर, पेशावर म्हणजे अटकेकडनं पण आपली ठाणी अब्दालीकडनं ती जिंकली जात होती. प्रणव. बरोबर. तर महत्वाचं होतं. आणि इथे जनकोजी शिंदे जे आहेत, आता काय झालं, दत्ताजी त्यांचे काका, आणि दत्ताजी काकांना गोळी लागली असं त्यांचं पत्र आहे, आणि ते स्वतः कोटपुतलीला आले. त्यानंतर त्यांच्या दंडाला गोळी लागलेली होती, ते पण जायबंदी झालेले होते. अशा याच्यात मग शिंदे सेनेचं जे सगळं नेतृत्व होतं, ते या लहानग्या तरुण जे जनकोजी शिंदे आहेत यांच्यावरती येऊन पडलेलं होतं. अशी परिस्थिती झाली. दत्ताजी शिंदेंना कागदपत्रामध्ये ईश्वराचा शिपाईगडी म्हटलेलं आहे. दत्ताजी शिंदेंनी फारसा पराभव तोपर्यंत पाहिलेला नव्हता कधी. ते जिथे जायचे तिथे जिंकायचेच नाही, आणि मोठं सैन्य होतं शिंदेचं त्या काळी बरेच उत्तरेची राजकारण चालू होती. तर ती सगळी तुम्हाला डिटेलमध्ये आमच्या व्हिडिओत मिळतील. आपण पुढे जाऊया इथे. बरोबर. आणि प्रणव जे म्हणतोय त्याच्यामध्येच मी एक जस्ट छोटीशी ऍडिशन करतो. जे दत्ताजींच्या कर्तृत्वाबद्दल जे प्रणव बोलला, अगदी आमचा एक लवकरच व्हिडिओ येतोय ज्याच्यामध्ये पण लिहिलंय की त्या व्हिडिओमध्ये असं येईल, लवकरच चॅनलवर व्हिडिओ येतोय ज्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की दत्ताजी शिंदे जातील ते काम करूनच येतील. म्हणजे दत्ताजी शिंदे जातात तिथे अपयश नाही, अशी त्यांची ओळख होती असं म्हणे. एक विचारायचं होतं, आपण पुढे जातोय, पण एक निनाद बेडेकर यांचं जे तुमच्या ह्याच्यावरती व्याख्यान होतं पूर्ण, त्याच्यामध्ये त्यांनी एक ढालगजाचा हे केला, उल्लेख केलेला, जो परत मराठे जेव्हा गेले तेव्हा त्यांना दिल्लीत तो मिळाला, आणि त्यांनी उत्साह आपल्याला खूप परत मिळाला सेनेला. तो ह्या दत्ताजींच्या लढाईमध्येच पकडला गेला होता का त्यांनी? बरोबर बरोबर. त्यांचा झवेरगज नावाचा एक महत्वाचा हत्ती होता शिंद्यांचा. तो शुभलक्षणी हत्ती होता खूप. तर त्याची लक्षणं छान होती, आणि शिंदे त्याला लकी मानायचे खूप. जेव्हापासून तो हत्ती त्यांच्या सैन्यामध्ये दाखल झालेला होता तेव्हापासून शिंद्यांना उत्कर्ष अनुभवायला मिळाला होता खूप. तर तो झवेरगज हत्ती जो होता तो कुतुब खानाने पकडून नेला होता त्यावेळी. हा कुतुब खान जो होता तो त्याचा धार्मिक गुरु रोहिल्याचा, नजीब खानाचा. तर त्याने तो पकडून नेला आणि कुंजपुऱ्याच्या किल्ल्यामध्ये तो ठेवला होता. हे आपल्याला नंतर कळतं. पुढे ते आपण पानिपत सांगू त्याच्यात ते येईलच. पण हा जो त्यावेळेस जो छापा पडला शिंद्यांच्या छावणीवरती दत्ताजी गेल्यानंतर, आणि त्यातनं जी सगळी लूट पकडून नेली, त्यामध्ये हा झवेरगज नावाचा हत्ती जो होता तो त्यांनी पकडून नेलेला होता.